तिला डायरेक्ट ब्लॉक मारलं। ये बड़ी अच्छी बात की। भारी आणि थरारक पाहून अंगावरती काटा। परिस्थितीमध्ये लोकांना तुम्ही काय सांगाल म्हणजे त्याबद्दल? गद्दारी केली नसते ना तर आज औरंगजेबाचा आहे ना नामोनिशाणा पूर्ण मिटला असता। पिक्चर खूप छान होता, एकदम असा हृदयस्पर्शी होता। आजकालचे पोरं आहे ना फक्त हिरो हिरोईन बघण्यासाठी, मात्र हिरो हिरोईन बघू नका, पिक्चरचा इतिहास बघा, आपला इतिहास घडलेला आहे ते पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच मूवीला व्हिजिट करा। जय शिवराय, जय शंभूराजे। अखंड महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला वेळ लावणारा चित्रपट, अंगावरती शहारे आणणारा असा हा चित्रपट, छावा चित्रपट 14 फेब्रुवारीला आपल्या जवळच्या थिएटरमध्ये ओपन झालेला आहे। 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे पण होता, त्यावेळेस आयटम म्हणली की चला आपण सनम तेरी कसम पाहायला जाऊ, पण तिला डायरेक्ट ब्लॉक मारलं। ये बड़ी अच्छी बात की। आणि आज आम्ही चाललो आहे छावा चित्रपट पाहण्यासाठी। 14 तारखेला जायचं होतं, पण 14 तारखेला पूर्णपणे शो जो होता ना तो हाऊसफुल होता, त्यामुळे आपल्याला त्याचं तिकीट भेटलं नाही। एवढं अपाट प्रेम दिले त्यामुळे सगळे हाऊसफुल शो म्हणजे फुल झालेले आहेत। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तेथून जे प्रेक्षक येतील, पिक्चर पाहून येतील, त्यांचा पण आपण एक रिव्ह्यू घेणार आहोत, आपल्याला कसं वाटतंय ते पण बघणार आहोत। खरं सांगायचं ना मित्रांनो, तर हा आपला जो इतिहास आहे, जे राजांचा इतिहास आहे, तो फक्त काही पानांमध्येच राहिलेला आहे, म्हणजे ते तसाच पुस्तकात राहिला आहे, तो अजिबात अंमलात आणला नाही। त्यासाठी आपलं काम आहे की आपण तो इतिहास नुसता पुस्तकात किंवा कुठेही नाही तर तो अंमलात आणला पाहिजे। अरे विचार करा की तो क्षण आठवला ना तरी अंगावरती शहारे उभे राहतात, मग राजांनी कसं सहन केलं असेल, अशा खूप काही गोष्टी दाखवल्यात। त्यामुळं मूवीचे डायरेक्टर लक्ष्मण उत्तेकरजी साहेब आहेत ना, त्यांनी खूप एकदम असं एवढं भारी काम केलं ना की मूवी त्यांनी प्रदर्शित केलेला आहे। माहिती आहे का मित्रांनो, हा चित्रपट आहे ना, म्हणजे कुठलाही चित्रपट असू द्या की तो आल्यानंतर आपल्याला 2 दिवसामध्ये लगेच मोबाईलमध्ये पाहता येतो, पण हा जो चित्रपट पाहण्यासाठी आहे ना, एक स्क्रीनवरती मित्रांसोबत आणि अजून फॅमिलीसोबत आपल्या त्यांच्यासोबत चाललोय, त्यामुळे ही वेगळीच मजा किंवा म्हणजे एक तो अनुभव सगळ्यांसोबत शेअर करता यावा याच्यासाठी चाललोय, बाकी असं काही नाही। कारण की पिक्चर आले की लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला मोबाईलवरती अवेलेबल होतात। त्यासाठी तुम्ही पण मोबाईलवरती न पाहता आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या बहीण भाऊ त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत हा पिक्चर अवश्य जाऊन पाहायचा आहे। त्याच्यासाठी चाललोय। तुम्हाला आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये समजेल की आपल्याला जे प्रेक्षक वगैरे होते किंवा आपला स्वतःचा रिव्ह्यू काय होऊ शकतो हे आपल्याला थोड्या वेळानं समजेलच लगेचच। केला होता ना तसा शो पण हाऊसफुल झालेला आहे, म्हणजे एवढी गर्दी आहे ना, भयानक गर्दी आहे। आणि मला वाटतं की आता जस्ट म्हणजे आता पिक्चरचं हे झालेलं आहे, पिक्चरचं म्हणजे काय म्हणतात संपलेला आहे त्यांचा टायमिंग। आपण जस्ट आलो आणि पूर्णपणे पिक्चर शो संपला होता आणि मग त्यामुळे लगेच सगळं पब्लिक आपल्याला बाहेर गेलं, त्यामुळे आपण आता पिक्चर पाहू आणि मग त्याच्यानंतर पब्लिकचे रिॲक्शन काय आहे ते आपण तिथं गेल्यानंतर जाणून घेऊ। तोपर्यंत आता आपण जाऊ शो पाहण्यासाठी। एकदम अशी उत्सुकता लागली की आपला शो कधी चालू होतोय, कारण की तो एक खूप वेगळाच आनंद असणार आहे बघण्याचा, पाहण्याचा आणि तो एक प्रत्यक्ष सगळं अनुभवण्याचा। तर चला जाऊ आता आपण। चित्रपटाबद्दल सांगायचे म्हणजे सुरुवातीला साऊथ मूवीची ऍक्शन आल्यासारखी फिलिंग येत होती, पण ज्यावेळी मध्यांतर होते त्यानंतरचा जो क्षण आहे तो अत्यंत भारी आणि थरारक पद्धतीने मांडला आहे। ऍक्शन सर्वांनी चांगली केली आहे, कारण इतिहासच महान राजाचा आहे। चित्रपट जाणून घ्यायचा असेल ना तर आवर्जून पाहायला पाहिजे। इतिहासातील काळा दिवस 3 एप्रिल 1680 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यावर औरंगजेबाला वाटले की मराठे आता अनाथ झाले, पण त्याच वेळी स्वराज्य रक्षक, धर्मरक्षक, शूरवीर छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाचे सोन्याचे क्षर बुरहानपूर लुटले आणि दाखवून दिले की छत्रपती कधी मरत नसतात। औरंगजेबाने एका सिंहाला पकडण्यासाठी 8 लाखाची फौज घेऊन दिल्लीतून रवाना होतो। येताना अत्यंत विचित्र, क्रूर, हिंसक छळ करतो। 8 लाख फौजेला न घाबरता युद्धनीती बनवून छत्रपती संभाजी महाराजांनी एकदम जबरदस्त पद्धतीने युद्ध केले। औरंगजेबाने युद्धनीती न करता त्याने कूटनीती केली आणि घरातीलच गणोजी आणि कान्होजी या गद्दाराने गुपित वार्ता सांगितली, तरी पण 5000 सैन्यासमोर क्षुल्लक मावळ्याने आपल्या प्राणांची आहुती दिली। येथेच माझ्या राजांना अटक केली। अटक झाल्यानंतर अत्यंत क्रूर, हिंसक, हृदय द्रावक, विचाराच्या पलीकडच्या वेदना, नख उपटणे, जीभ कापणे, डोळे काढणे अशा भयानक वेदना पाहून अंगावरती काटा आला। तो क्षण पाहताच डोळ्यातून अश्रू आपोआप येऊ लागले। खरं सांगायचं, एक चान्स राजाला दिला असता तर औरंगजेबाचे नाव इतिहासातून गायब केले अशीही माझ्या राजाचा इतिहास आहे। तर तो इतिहास पाहण्यासाठी पिक्चरला नक्की जा।
फक्त मनोरंजनासाठी नाही. पिक्चर सुटलेला आहे. सगळी माणसं एवढे भावूक झालेली होते ना, खूप म्हणजे जास्त प्रमाणात भावूक झाली होती. त्यामुळे आता आपण बाहेर जाऊन त्यांची प्रतिक्रिया काय आहे हे आपण जाणून घेऊया. आता पिक्चर आपण बघून आलेलो आहे. कसं वाटलं म्हणजे तुम्हाला पिक्चर बद्दल काय सांगाल तुम्ही? म्हणजे वस्तुस्थितीवर खूप भर दिलेला आहे आणि ही वस्तुस्थिती बघून म्हणजे पिक्चर पाहताना आमच्या सुद्धा डोळ्याला पाणी आलं. खूप सुंदर पिक्चर आहे हा, सर्वांनी पाहावं. सगळ्यांनी पाहावं. थँक्यू. अजून आपण बघू. तर भाऊ पिक्चर कसा वाटला म्हणजे तुम्हाला? मूवी बद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे मूवी एकदम क्लास होता. आपल्या राजावरती बनवलेला आहे. मोबाईलवरती एकदम न बघता थिएटरमध्ये या, गर्दी जमा करा. एक्सिलेंट मूवी आहे. ओके, थँक्यू दादा. मस्त. तुम्ही काय सांगाल दादा? खूप चांगलं वाटलं, पण शेवटच्या एंडिंगला पुन्हा त्यांची हाल करायला लागले ना, पुन्हा अंगावर काटा आला. कारण की म्हणजे तो क्षण म्हणजे आपण पाहिला तरी अंगावरती काटा येत होता, पण त्या आपल्या नंतर शेवटला डोळ्यात आसरू आले असा क्षण होता. एवढा म्हणजे खतरनाक. त्यामुळे बाकीच्या माणसांना काय सांगाल की म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये लोकांना तुम्ही काय सांगाल म्हणजे त्याबद्दल? आता कधी असं अन्याय होतच आपल्या हिंदूवरती कोणावरही, आपण खंबीरपणे उभा राहायचं, सर्व मिळून एकजूट व्हायचं. ओके. तर म्हणजे तुम्हाला या पिक्चर बद्दल काय वाटलं आणि तुम्ही काय सांगू शकाल पिक्चर बद्दल? म्हणजे पिक्चर संभाजी महाराजांवर होता आणि पिक्चर खरंच खूप चांगला होता. संभाजी महाराजांवर जे काही अत्याचार औरंगजेबाने केलेले ते पिक्चरमध्ये खूप चांगल्यारित्या समजावून घेतलेले होते. बाकीच्या माणसांना अजून काय सांगाल की म्हणजे जे पिक्चर बद्दल वेगवेगळं बोलत होते किंवा काही बोलत होते? बाकीच्या माणसांनी खरंच सगळ्यांनी हा पिक्चर बघायला पाहिजे आणि पिक्चरमध्ये काय संदेश दिला हे सगळ्यांना कळायलाच पाहिजे. त्याशिवाय त्या पिक्चरचं व्हॅल्यू काय पिक्चर म्हणजे तुम्हाला काय वाटलं, कसं वाटलं ते सांगा थोडक्यामध्ये. पिक्चर चांगला होता आणि तो बघण्यासारखं होतं. आपल्याला आपली हिस्ट्री कळायला पाहिजे महाराजांनी, आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की सगळ्यांनी फॅमिलीसोबत पिक्चर बघावा. ओके, थँक्यू. धन्यवाद. भावानो, काही मिनिटं झाले की पिक्चर पाहून आतमधून बाहेर आलो आणि हॉनेस्टली रिव्ह्यू देणार आहे. म्हणजे पिक्चरचं प्रमोशन करण्यासाठी किंवा कुठलीही गोष्ट असं नाही की पेड प्रमोशन आहे, पण खरं सांगतो पहिल्यांदा ॲक्शन बघताना किंवा काही बघताना ना एक थोडं वेगळं वाटलं की म्हटलं की बाबा काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे ॲक्शन दाखवते ती किंवा दाखवते, पण ज्यावर नंतर इंटरमिशन म्हणजे मध्यांतर होतो त्यावेळेस अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं. एवढा भयानक, अंगावरती काटा आणणारा. आपण तो पिक्चर बघून आहे ना नुसतं हे करत होतो की आपल्याला अंगावरती काटे येत होते, पण ज्यावेळेस महाराजांसोबत ते प्रत्यक्षात घडत होतं ना त्यावेळेस किती एवढं सहन केलं. त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की तो इतिहास जो आहे ना तो फक्त पुस्तकामध्ये दपवून तसं नका ठेवू, कारण की तो अंमलात आणणे आणि तो प्रत्यक्षात रूपांतर करणे हे खूप काळाची गरज आहे. कारण की तुम्हाला माहीत आहे का आत्ताच्या परिस्थितीमध्ये काहीही चालू आहे म्हणजे त्याला महत्त्व नाही आहे. त्यामुळे पिक्चर बघायला येताना आपल्या फॅमिलीसोबत, मित्रांसोबत आणि मैत्रिणीसोबत त्यांना घेऊन या आणि त्यांनाही हा पिक्चर दाखवण्याचं काम करा. ज्याच्याकडे पैसे नसतील एखाद्याचे पैसे भरा, कारण की खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. अरे आपल्याला स्वतःला लाज वाटली पाहिजे की आपल्याला माहीत नाही की काय चालू आहे. एक लक्षात ठेवा, जर संभाजी महाराजांना ज्यावेळेस कैद केले ना, आपल्यातले जे हरामखोर होते ना त्यांनी जरी गद्दारी केली नसते ना तर आज औरंगजेबाचा आहे ना नामोनिशाणा पूर्ण मिटला असता. एवढं म्हणजे भयानक हे होतं. त्यामुळं जरा व्यवस्थित, एवढा पिक्चर भारी आहे ना, त्यामुळं खरंच सांगतो अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं की तो पिक्चरचा सीन पाहताना. पाहू वाटत नव्हतं, एवढे हाल बेकार केलेले होते राजांचे. त्यामुळं आपलं काम आहे की जे गड किल्ले जे संवर्धन करण्याचं आपण तेवढं काम केलं पाहिजे. आपल्याला आता कुठे लढायला जायचं नाही, पण जे आहे ना त्याची प्रकृती व्यवस्थित राखणे, ठेवणे हे आपले महत्त्वाचे आहे. तर बघू अजून बाकीच्यांना काय वाटतंय, कसं ते काय सांगते त्याच्याबद्दल. संपलेलं आहे आता. बघू आता बाकीच्यांचा रिव्ह्यू झालेला आहे. अजून आपल्या म्हणजे काय ह्या मुलींचा रिव्ह्यू घेऊ. तर मुलींना तुम्हाला म्हणजे कसा वाटला पिक्चर? पिक्चर खूप छान होता, एकदम असा हृदयस्पर्शी होता. ओके. अजून बरेच जण म्हणत होते की पिक्चरमध्ये काही नाही, असं तसं बऱ्याच गोष्टी इंटरनेटवरती चालू होत्या. त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? त्याबद्दल सांगायचं झालं तर पिक्चर तुम्ही इतिहासाकडे जास्त लक्ष द्या. त्या पूर्ण 3 तासाच्या वेळेमध्ये अख्खा इतिहास मांडलाय त्यांनी. हां, म्हणजे फॅमिली सोबत एकदा नक्कीच व्हिजिट करा मूवीसाठी आणि आपला जो काही इतिहास आहे तो जाणून घ्या. ओके, थँक्यू. बघू अजून आपले बरेच प्रेक्षक आहेत, त्यांचा काय बघून जाणून घेऊया. तर नमस्कार दादा, तुम्ही काय सांगू शकाल पिक्चरच्या रिव्ह्यू बद्दल? नमस्कार. पिक्चर एक नंबर आहे. आजकालचे पोरं आहे ना फक्त हिरो हिरोईन बघण्यासाठी, मात्र हिरो हिरोईन बघू नका. पिक्चरचा इतिहास बघा, आपला इतिहास काय आहे ते बघून
अंमलबजावणी करा त्या इतिहासावर आपण. म्हणजे फक्त 3 तासामध्ये पिक्चर बघून फक्त त्याचा आनंद नाही घ्यायचा, की तो लाईफ टाईम पर्यंत आपल्या महाराजांनी त्यांनी काय वेदना सोसल्या हे आत्मसात, म्हणजे एक थोडं तसं जाणून आपण समाजामध्ये वागलं पाहिजे. बरोबर. थँक्यू. सगळेजण असे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत आहेत, आणि कारण की पिक्चरच असा आहे. तर अजून 1-2 जण आहेत का, कोणी आहेत त्यांना विचारू, बघू. नमस्कार दादा. नमस्कार. तर तुम्हाला कसा वाटला पिक्चर? तुम्ही त्या पिक्चर बद्दल काय सांगू शकाल? पिक्चर एक नंबर आहे, खूप भारी आहे. ओके. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जे जे घडलं, शंभू राजांच्या बद्दल असू दे, शिवाजी महाराजांच्या बद्दल असू दे, ते त्यांनी एकदम असं बोलतो ना आपण, एकदम जे औरंगजेबाने शंभू राजांवर भयंकररित्या जे जुल्म केला त्याबद्दल त्यांनी पूर्ण इतिहास या पिक्चरमध्ये दाखवला. हां, माझी अशी विनंती आहे सगळ्यांना की आपल्या फॅमिलीसोबत आणि आपल्या मित्रांसोबत नक्कीच आपल्या महाराष्ट्रात जे इतिहास घडलेला आहे ते पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच मूवीला व्हिजिट करा, आणि जे इतिहास आपल्या महाराष्ट्रात घडलेला आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करा. ओके दादा, धन्यवाद.